किल्ले शिवनेरीवरच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगानं जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान सध्या केला जातोय आणि त्यानंतर इतर काही प्रमुख सदस्य निवृत्त होतात. शिवसेनेचे एक सदस्य निवृत्त होत आहेत, काँग्रेसचे निवृत्त होत आहेत. अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषद या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल. पण काँग्रेस पाठिंबा देईल का? म्हणजे शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देईल का? कारण असं आहे की विलिनीकरणाच्या चर्चा बघा, विलिनीकरणाच्या फक्त चर्चा असतात. विलिनीकरण झालंय का? चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही. बातम्या येतात, अफवा पसरतात, पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच हे सुद्धा नाकारता येणार नाही. त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलेलं नाही की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा आहोत. ते आहेत. लोकसभेला आम्ही एकत्र होतो, विधानसभेला आम्ही एकत्र होतो, महानगरपालिकांमध्ये एकत्र होतो. त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये आहेत. काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे. तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. पण राऊतसाहेब, तुम्ही 2 दिवसापूर्वी असं म्हणाला होता की शरद पवारांनी ही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना राज्यसभेवर जायचे आहे. शिवसेना युबीटी तुम्ही आणि पवारांची चर्चा झाली. तुम्ही माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल, कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत. पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा होते. पण राऊतसाहेब, काल जी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक झाली, काँग्रेसमधल्या नेत्यांच्या एका गटाला असं वाटतंय की जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे, शरद पवार हे कदाचित भाजप एनडीए सोबत जाऊ शकतात, तर अशा वेळेस दुसऱ्या पर्यायाची आपण का चाचपणी करू? मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही, पण मी जे काय पवार साहेबांना ओळखतो, मला जे काही शरद पवार माहिती आहे त्याप्रमाणे मी खात्रीनं सांगतो, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. काँग्रेसने उगाच ती भीती बाळगू नये. आजही काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहे. त्यांचं तेच म्हणणं आहे, या नेत्यांचं महाराष्ट्रातलं काय म्हणणं आहे त्यापेक्षा दिल्लीचं काय म्हणणं, दिल्लीतल्या आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, त्यानंतर आम्ही बरोबर आहे, चर्चा केली पाहिजे. आम्हीही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू. हायकमांडची चर्चा ही व्हायलाच पाहिजे ना, त्याशिवाय निर्णय कसा घेणार? नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणाल की हा फक्त राज्यसभेचा नाही तर विधान परिषदेचाही विषय आहे. होय, मे मध्ये ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यात उद्धव ठाकरे या. मी यापूर्वी तुम्हाला माझं मत दिलेलं आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषद आम्ही त्यांना विनंती करणार आहोत सगळे की तुम्ही विधिमंडळात असणं गरजेचं आहे. ही माझी स्वतःची भूमिका आहे पक्षाचा नेता म्हणून. माझ्या इतर सहकाऱ्यांनाही असं वाटतं की पक्षप्रमुखांनी, ते माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी विधिमंडळात असणं हे आतमधल्या आमच्या आमदारांसाठी, संघटनात्मक विधिमंडळातल्या बाबींसाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्धव ठाकरे सुद्धा इच्छुक आहेत किंवा स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक आहेत? माननीय शरद पवार साहेबांनी माझ्याकडे जे मत व्यक्त केलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे तसं मत व्यक्त केलं मी स्वतः या संदर्भात उद्धव साहेबांशी एकदा बोललेलो आहे की आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. आमची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेचं. राष्ट्रवादीला जाणार शरद पवार आणि विधान परिषद बसू ना, आम्ही आधी बसू मग बोलू, त्यासाठी बसावं लागेल. नाही, पण राऊतसाहेब, आता
यांनी पण विचारलं, शरद पवारांनी जशी इच्छा व्यक्त केली ते अनुकूल आहे. तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, उद्धव ठाकरेंचं मत काय आहे? आम्ही त्यांना तुम्हाला वाटतं मत का? सांगू ना 1-2 दिवसामध्ये. अजिबात चिंता करू नका, आम्ही मत सांगावंच लागेल ना. नाही, पण राऊतसाहेब, आता जसं राज्यसभा आणि विधान परिषदेचा उल्लेख केला, आणखी एक घटना काल महाराष्ट्रात घडली आहे की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जवळपास बराच वेळ ते तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या शासकीय निवासस्थानी याच्यामध्ये त्याला जोडून सर, गप्पा झाल्या. राजकारणाची शिसारी आलेले असं ते स्वतः म्हणाले होते. नाही. त्या संदर्भ नाही. देखील याच भागात होता. हा, म्हणजे आतापर्यंत ते असं म्हणत होते की जे काही निर्णय घेतले जात आहेत, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, हे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाते, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेना भेटायला हा गेले. प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? हे उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं, ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं. इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होतं ते. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता, हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत पण प्रश्न आहे. राऊतसाहेब, तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे आहे. यांच्याशी टोकाचं भांडण आहे, तुमचं किंवा तुमच्या प्रवृत्तीशी भांडण आहे. प्रवृत्तीशी भांडण आहे. पण राज ठाकरे हे मानायला तयार नाहीत. ते म्हणतात की जी काय म्हणजे जी कृती दिसते आहे, स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं, एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांची जी कृती आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की ही राजकारणातली टीका आहे, मला माझं माहिती. काही टोकाचं भांडण नाही. नाही, पण नसेल ना, ती त्यांची भूमिका असेल. राजकारणात जी लवचिकता घ्यावी लागते, स्वतंत्र असं पक्ष, त्यांनी उल्लेख केला होता. स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र नेते आहेत. त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे, तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा. मी माझं मत सांगितलं. आमचं बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राहील. हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल, हे तुम्हाला मी सांगतो. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही पत्रकार आहात, राजकीय नेतेही आहात. एक प्रश्न हा विचारावा असा वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत, ते नरेंद्र मोदींना लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देतात, विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि महायुती, महाविकास आघाडी यांच्या विरोधात लढतात. नंतर एकनाथ शिंदेशी कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय होतो, मला माहित नाही. नंतर ठाकरे बंधू युती होते आणि आता ते एकनाथ शिंदेना पुन्हा भेटतात. या सगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? मला काही वाटत नाही, कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो. जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो. उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत.
पण एक प्रश्न इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही. नाही, मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युती तर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांशी सध्या बोलतायत आणि एकनाथ शिंदेंना राज ठाकरे का भेटले हे त्यांनाच विचारणं जास्त योग्य ठरेल. राज ठाकरेंच्या भेटी संदर्भातली उत्तरं मी का देऊ असा सवाल राऊतांनी आता उपस्थित केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.